नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आम्ही आता निघालो आहोत नाशिक शहरातील निसर्गरम्य वातावरणात असलेलं साधना मिसळ इथे. हे सगळं निसर्गरम्य वातावरण बघून आमचा सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालेला होता आणि आम्ही सगळेजण मस्तच एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलेलो होतो. तिथे पोहोचल्यानंतर उन्नती आणि आर्विकाने बोटिंग केली. अगदी छोटीशीच बोटिंग आहे या ठिकाणी, पण मुलं छान एन्जॉय करतात. या ठिकाणी झोकेही आहेत भरपूर. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे आजी-बाबांच्या वयांपर्यंत सगळेजण येतात ना इथे. तर या सगळ्यांना या झोक्यावरती बसण्याचा मोह आवरला जात नाही. त्यानंतर मुलींना ट्रेनमध्ये बसायचं होतं. तर आर्विका आणि उन्नतीने ट्रेनचीही मज्जा घेतली. या ठिकाणी गावातील यात्रा जशी असते ना, म्हणजे शहरात पण यात्रा असते, तर यात्रेसारखं स्वरूप आलेलं असतं. सगळीकडे गर्दीच गर्दी, मुलांचे खेळण्याच्या धमाल, सगळंच एवढं छान असतं की इथे आल्यावर मन प्रसन्न होतं. नंतर आम्ही टॅटू काढला. त्या स्प्रेचा म्हणजे खूप वास येत होता, तीव्र. तर त्यामुळे मी नाकाला हात लावला होता. जळजळ पण होत होतं थोडंसं त्या वासाने. 1.5 तास गेल्यानंतर मग आमचा नंबर लागला. टेबल मिळाला आम्हाला एकदाचा. आम्ही मग बसलो मिसळ खाण्यासाठी. इथे
मिसळमध्ये ना प्रत्येक शहरात मिसळचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुण्याला, कोल्हापूरला, नंतर नाशिकला. तर प्रत्येक शहरातली एक वेगळीच खासियत असते. मटकीची उसळ असते, त्यामध्ये शेव आणि तिखट रस्सा आणि मध्यम रस्सा असा दिला जातो. कांदे, कोथिंबीर, नंतर गुळाची जलेबी आणि पापड. जलेबी तर फारच छान असते इथली. तुम्ही नाशिकला आलात तर नक्कीच जा आणि नाशिककर तर नेहमीच जात असतील इथे. सोबत आम्ही सोलकढीचाही आस्वाद घेतला. सोलकढीही छान मिळते इथे. मँगो ज्यूस होतं, अनेक प्रकार होते, पण आम्ही सोलकढी घेतलेली. सोबत इथे गाण्यावरती या प्रकारचे डान्सही केले जातात. ज्याची इच्छा असेल त्याने स्वतःहून इकडे डान्स करायचा. नंतर आपलं राजस्थानी जी गुड्डा गुडिया असते ना, त्यांचेही डान्स छान असतात. गाण्यावरती फारच छान वाटतात. तर तेही मस्तच म्हणजे वाटतं इकडं बघायला. इथेच चुलीवरती बनवलेलं आईस्क्रीमही मिळतं. तिथे आईस्क्रीम खाऊन आम्ही इकडे फोटो सेशनसाठी म्हणजे जागा बनवलेली आहे स्पेशली. नंतर आम्ही नाशिकमधील प्रसिद्ध असं सोमेश्वर गोदावरी नदीच्या काठावरती मंदिर बांधलेलं आहे. तर तिकडे आलो. तिथे आल्यानंतर आम्ही करवंद घेतलेलीत. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे या मंदिरात म्हणजे. तर मस्तच खूप झाडं आहेत वडाची, आंब्याची आणि खास म्हणजे गोदावरी नदी अगदी शेजारीच आहे. म्हणजे गोदावरी नदीच्या काठावरतीच हे मंदिर बांधलेलं आहे.